नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट. दिनांक 18 मे 2026 रोजी जळगाव जामोद येथे धर्माचे अधिष्ठान संस्कृती जपण्यासाठी संस्काराचे बीजारोपण करणार विलास महाराज वाघमारे वारकरी धर्म परिषदेच्या गाव तेथे सामूहिक हरिपाठ पठण अभियानाला प्रारंभ. धर्माचे अधिष्ठान आणि संस्कृती जपल्याशिवाय भावी पिढ्यांचा उद्धार शक्य नाही. त्यामुळे वारकरी धर्म परिषदेच्या वतीने प्रत्येक गावात संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी सामूहिक हरिपाठ संस्कार शिबिर गाव तेथे घेणार असल्याचा निर्धार वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष हभप विलास महाराज वाघमारे यांनी व्यक्त केला. गाव तेथे सामूहिक हरिपाठ पठण संकल्प अभियानाला 17 मे पासून वारकरी धर्म परिषदेच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील परमहंस रामचंद्र महाराज यांची समाधीभूमी खांडवीतून प्रारंभ करण्यात आला. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज गोंगटे, हभप नागोराव सारोकार, जिल्हा सचिव नंदकिशोर निमकर्डे, सचिव शेख युनुस, जिल्हा सल्लागार मधुकरराव ढोले सर, हभप प्रदीप भागवत सर, नांदुरा तालुकाध्यक्ष स्वरूप महाराज घाडगे, सल्लागार नंदा सोनुने, तालुका अध्यक्ष हभप अश्विन कवरे, राजश्री नेमाडे, हभप सचिन अतकारे, माजी सैनिक वसंतराव मिरगे, विनोद सायकारे, मंगेश बावस्कर, शालिकराम खवले, दिनेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. परमहंस सद्गुरू रामचंद्र महाराज आणि श्रीराम महाराज मेहुणकर, सोपान महाराज यांचे दर्शन आशीष घेऊन गाव तेथे सामूहिक हरिपाठ पठण अभियानाला संवाद परिषदेच्या माध्यमातून सकाळी प्रारंभ करण्यात आला. खांडवी, येरळी, उटी, निंबोरा तर जळगाव जामोद येथील श्रीराम मंदिर, अयोध्यानगर, रामनगर तर तालुक्यातील विविध गावांमध्ये वारकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. सदर अभियानादरम्यान असंख्य धर्मनिष्ठ वारकऱ्यांनी वारकरी धर्म परिषदेच्या विचार प्रवाहात जाहीर प्रवेश घेतला. तर जळगाव जामोद खांडवी येथील संवाद परिषदेदरम्यान तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पाटील यांचा सत्कार. जळगाव जामोद कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी असंख्य गायींची कत्तल होण्यापासून वेळोवेळी वाचविले. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत वारकरी धर्म परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान तालुक्यातील वारकरी बालसंस्कार शिबिरांना भेटी देण्यात आल्या, ज्या ठिकाणी वारकरी बालसंस्कार शिबिरांना सुविधांचा अभाव आहे, त्यांचे नियोजन करण्यात आले. सदर अभियानादरम्यान वारकरी धर्म परिषद, वारकरी ग्रामस्वराज्य समिती, आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत हनुमंताच्या साक्षीने तुम्ही आम्ही सर्वजण शुद्ध पवित्र संस्काराची धर्माची पताका खांद्यावर घेण्यासाठी तो संवाद, तो विचार हृदयात स्थानापन्न करण्यासाठी या माध्यमातून संवाद करण्याचा प्रयास करीत आहोत. मग या संवादाला कोण आला ऐकायला? बजरंगबली साक्षात आले, ते तर आहेच इथं, त्यांना याचं काम नाही. प्रभू रामचंद्रांचे हे रामनगर जरी असलं तरी या अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांचे संस्कार तुमच्यावर आहेच, म्हणूनच ते नाव रामनगर पडलेलं आहे. असं तसं पडलं नसतं. याचं दुसरं वैशिष्ट्य आणखी एक आहे या कार्यक्रमाचं, की इथं सगळं प्रभू रामचंद्रांचे वंशज म्हणून, त्यांचे अनुयायी म्हणून या रामनगरातले अयोध्यावासी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. 21 महिना, तिच्यातला 2 माळकरी, बाकीच्यांचे माळकरी जरी असले तरी घरात माळ नाही. अशा संवाद सभेला उपस्थित झालेले संचालक जे
संचालन करून राहिले या सभेचं. पूर्वी नारद मुनी करायचे संचालन, आता त्या नारद मुनीचं नाव बदललं फक्त, ते झालं नंद किशोर. नंद किशोर म्हणजे वासुदेवाचंच नाव, श्रीकृष्णाचं नाव. त्याच्या बरोबरीला आले आपले मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले मधुकर महाराज ढोले, त्यांचं नाव मधुकर. दुसरे आपले प्रदीप महाराज आले. हा, प्रदीप महाराज भागवत, त्यांचं नाव प्रदीप आहे. हा, आपलं नावावर खेळ चालू आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या वाटकरी धर्म परिषदेचे विदर्भाचे अध्यक्ष गुरुवर्य विलास महाराज वाघमारे, जिल्हाध्यक्ष घोमटे महाराज, नांदेडचे तालुका अध्यक्ष सुबोधजी गावंडे, आमचे जिल्ह्याचे सचिव कोटिनुस साहेब,